शुभ सकाळ. सकाळचे वाजलेले आहेत 7 आणि कालचा व्लॉग एंड करता आला नाही कारण रात्री क्रियांश पप्पा उशिरा आले, त्यामुळे परत क्रियांश पण उठला होता, मग त्याला झोपवलं. तो खूप उशिरा झोपला रात्री, त्यामुळे रात्रीचा व्लॉग एंडच करता आला नाही आपल्याला, त्यासाठी सॉरी. नवीन ब्लॉगसाठी आपण असं स्टार्ट करत आहोत. आता चालली आहे मी खाली डस्टबिन ठेवायला, कारण शिट्टी वाजलेली आहे. खाली डस्टबिन ठेवून येते. डस्टबिन ठेवून आल्यानंतर मग आज चहा ठेवला आहे माझ्यासाठी. खूप दिवसातून चहा घेते मी. चहा बंद केला आहे, जसं उन्हाळा स्टार्ट झाला तसं मी चहा बंद केला. चहा पित नाही आपण. आज खूप दिवसातून इच्छा झाली की सकाळी चहा प्यावा, म्हणून सकाळी चहा ठेवला. आल्यानंतर चहा घेईन. चहा घेतल्यानंतर ते दोघे उठतीलच, तेव्हा आपण भेटूया. खायचं कसं मग? कुठलं ज्यूस पिणार आहे तू? म्हणून नाही, मँगो ज्यूस. कुठलं? म्हणून नाही रे, मँगो ज्यूस. तोंडात घ्यायचं. कसं प्यायचं? कसं प्यायचं? या तर आम्ही जेवायला बसलोय. जेवायला केलाय, परत आज आमरस केलाय. हा तो पुढे जाऊन बघतोय. आता दिसतीये मम्मा? मम्मा दिसतीये? मम्माला हाय कर. हाय. हा कर. इकडे ये, इकडे इकडे ये. हा हाय कर. हाय. असं हाय. इथून नाही दिसत क्रियांश, असं दिसतं, असं दिसतं. बस आता मला बोलू दे थोडं. जेवायला काय काय केलंय मम्मानी? काय पिणार आहे तू? कशाचा ज्यूस पिणार आहे? मनम शडनावर करायचं तसा. मँगो ज्यूस. तर आणि गवारीची भाजी केली आहे. गवार आणि मसाले भात आहे, थोडा गवारीची भाजी आहे आणि भात. कधी झाली सकाळ आज? गुड मॉर्निंग कधी झाली? गुड मॉर्निंग. गुड आफ्टरनूनला गुड मॉर्निंग झाली आज. आज खूप उशीर झाला. आज माझे काल खूप उशिरा, काल मित्र आले होते माझे, मस्त पार्टी झाली होती आमची काल, त्यामुळे आज त्यांचे उशीर गुड मॉर्निंग उशिरा झाली. उशीर न झालं. आता रेडी झालो आणि उठलं, बांबळ वगैरे केलं, डायरेक्ट जेवायलाच भेटलं मला, कारण जेवायचंच टाइम झालाय. आता 1 वाजलेत, 1:45. त्या हिशोबानं उशीर झाला आम्हाला म्हणजे मला. आमचं झालंय. यांच्या आधीच झालं, नाश्ता पण झाला, सगळं झाला. क्रियांचा एक झोप पण झाला. मी तिथं ठेवलंय औषध बरं का. मग त्यामुळे काय देऊ? काय पाहिजे? खाली बसायचं, मांडी घालून बसायचं. हाताची घडी. काय हाताची घडी घालायची? तुला ज्यूस पाहिजे रे ना? ज्यूस? कुठलं ज्यूस पितो तू? हे हात काढा. कुठलं ज्यूस पितो? काढा. बस. कुठलं ज्यूस पिणार आहे तू? ते मोबाईल नाही द्यायचं तुला आत्ताच. मला सांग, तुला कुठलं ज्यूस पिणार आहे तू? काय पिणार आहे तू? मँगो ज्यूस पिणार आहे. तू त्याला मोबाईल पाहिजे. तू कसं करायला लागलाय मला? सगळं हे गोंधळ करताय तो. आता जेवण वगैरे घेतो आणि माझे व्हिडिओ येणार आहेत आज. आता एक लिस्टेड झालेलं आहे, अजून एक लिस्टेड आहेत. तर विषय असा आहे की इथून मी काल बारामतीला बाईकवर गेलो होतो. तर बाईक पुणे टू बारामती हे मी बाईक राईड केलेलं आहे. त्याचं एक व्हिडिओ आहे, ते जे आज रिलीज झालं म्हणलं तरी पण चालेल. तर उद्या एक अजून एक होणार आहे, जे ते बारामतीमध्ये जे आपलं महाराष्ट्रात कुठेही असा एसटी स्टँड बनलेला नाही, ते बारामतीमध्ये बनलेलं आहे. लाईक एअरपोर्ट टाईप. तुम्ही नक्की ते व्हिडिओ बघा जाऊन माझ्या चॅनलवरती. वाटलंच ह्या व्हिडिओमध्ये पण मी त्याचं डिस्क्रिप्शन देईन लिंक, तिथून पण तुम्ही जाऊन बघू शकता. आता आम्ही जेवण वगैरे करून घेतो. भेटू थोडं उशिराने परत पुन्हा. ये रे क्रियांश, मँगो ज्यूस घ्यायचंय ना तुला? चला जेवायला या.
या पटकन जेवायला, जेवून घेतो आम्ही, मग निवांत बोलत बसूया. कर बरं, हाय कर. हाय. आणि तू गुड नाईट कसं म्हणतो? गुड नाईट. हा. आणि पप्पा कुठं गेले आपले? पप्पा कुठं गेले? गाडीवर बसून गेले. कुठे गेले पण पप्पा? पिझ्झा आणायला. पिझ्झा आणायला नाही गेले पप्पा. पप्पा फ्रेंडकडे गेले त्यांच्या. तर हे गेलेत त्यांच्या फ्रेंडकडे. आज रमजान आहे ना, त्यामुळे त्यांनी इन्व्हाइट केलं होतं. ते गेलेत. मला नाही जमलं कारण खूप दूर आहे ते, आणि एवढं दूर क्रियांशला घेऊन जाणं रात्रीचं, त्यामुळे नाही. थांब, काय पाहिजे? पाणी देऊ तुला प्यायला? बर देते, सरक बाजूला. शायद असं आहे. क्रियांशने आता खाऊन घेतलाय. आता मी पण जेवून घ्यावं म्हटलं, कारण परत काय होतं, पाणी येतं. आणि पाणी येऊन गेल्यानंतर हे बघा, ह्याचं पाणी प्यायचं चाललंय. ग्लास मध्ये नको, याला असंच प्यायचंय पाणी. बस बस बस. अरे बस बस बस. आता तो बघून जास्ती प्यायला लागलाय. बस बेटा. 8:15 वाजलेत. आता पाणी येईल थोड्या वेळाने, त्याच्या अगोदर पटकन जेवून घ्यावं म्हटलं. आणि मग पाणी आल्यानंतर मम्मा काय करते? भांडी घासते. बाकीची कामं आवरून घेता येतात ते. मग लगेच क्रियांशला पण झोप लागते. आणि मग काय होतं, मला जेवायला उशीर होतो त्यामुळं अगोदरच जेवून घेतलं तर थोडंसं इझी पडतं. बस ना बस ना बस ना. बस बस बस. जा ते बुब्बुआन तुझं, जा बुब्बुआन. बुब्बू जा बुब्बुआन. दुपारी मी शूट करणार होते थोडं, पण जेवण झालं. जेवण झाल्यानंतर मला लागली झोप. मग मी आणि क्रियांश आम्ही दोघे जण पण झोपी गेलो होतो. आणि डायरेक्टली आम्ही 4:30ला उठलो. त्यामुळे परत मला ब्लॉग बनवणं शक्य नाही झालं, शूट करणं शक्यच नाही झालं. त्यामुळे बघूया म्हटलं. आता मग अशी त्याचे पप्पा गेले आवरून, आणि मग आता जेवायला बसलं तर चला शूट करून घेऊया म्हणलं. असं बोलता बोलता मध्ये मध्ये थोडा डिस्टर्ब करतो. क्रिया झोपून नको खेळू, आता खाऊ खाल्लाय ना. तर जेवून घेते मी, आणि बघूया कधी येतात ते. आल्यानंतर मला कंटिन्यू करता आलं तर कंटिन्यू करूया. बघूया किती वाजेपर्यंत येतात. मे बी लवकरच येतील. आल्यानंतर कंटिन्यू करूया मग आपण. 11 वाजलेत आणि 11 वाजता आलेले ते. येताना माझ्यासाठी गुलगुले घेऊन आले, त्यांनी पाठवून दिलं. माझं तर जेवण झालेलं आहे, झोपले होते मी. पण आता आणलेत म्हटलं तर 1-2 तरी खाते, कारण उद्या परत माझा उपवास आहे. शुक्रवार असतो, शुक्रवारी माझा उपवास असतो. त्यामुळे उद्या तर मला नाही खाता येणार. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आजची सुरुवात ही गोड झाली आणि एंड पण गोड होतं गुलगुलेमुळे. असेच ब्लॉग तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा. यूट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब करा. फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा. आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.